नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रणजित मोहन यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करत असलेले रोहन घोगे यांची बदली जिल्हाधिकारी जळगाव या पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. मनोज रानडे यांनी हा अतिरिक्त कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला. पदभार स्वीकारताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित मोहन यादव यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान, विकासाभिमुख करण्याचा संकल्प व्यक्त केला. आमदार श्री संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा 81वा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळेस ठाणे महापालिका, राज्य शासन, महसूल विभाग आदी विभागातील प्रश्न तसंच पाणी टंचाई, बिल्डरकडून फसवणूक, सफाई कामगारांचा वारसा हक्क अशा विविध समस्यांबाबत अर्ज प्राप्त झाले. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने निवडणुकीपूर्वीचा हा अखेरचा उपक्रम असणार आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अँड फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने सृजन कुंभ 2026 या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उदयोन्मुख तंत्रज्ञान शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर संमेलन दिनांक 17 आणि 18 जानेवारी 2026 रोजी इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अँड फार्मसी, कल्याण मुरबाड रोड, पापसई येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला ठाणे विभागाचे अध्यक्ष दाकृ सोमण, सेक्रेटरी नामदेव मांडगे, इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक डॉक्टर विजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. शिखर संमेलनामध्ये शैक्षणिक तज्ज्ञ, संशोधक, उद्योग तज्ज्ञ, स्टार्टअप्स, नॉन-मेश उद्योजक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संशोधन, व्यावहारिक उपयोग आणि भविष्यातील संधींवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, पद्मभूषण डॉक्टर J.B. जोशी, डॉक्टर S. व्यंकटेश शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत. तसंच व्याख्याते म्हणून प्राध्यापक
PSV नटराज, प्राध्यापक IIT मुंबई भुवनसिंग दमाहे, DGM LNT अतुल कहाते, भावनिक शिक्षण तज्ज्ञ ट्रेनर लेखक ऋषिकेश पाटणकर, उपाध्यक्ष NSDC डॉक्टर सुहास देशमुख, संचालक NCVET दिल्ली नितीन कोमावर, संस्थापक ग्रो लर्निंग डॉक्टर निनाद मेहेंदळे, सहयोगी प्राध्यापक KG सुमय्या हे व्याख्याते म्हणून उपस्थित राहतील. मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि इंडाला कॉलेज या दोघांच्या सहकार्यानं 17-18 जानेवारीला आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरती 2 दिवसाचं एक संमेलन घेतो आहोत आणि त्यामध्ये वर्कशॉप सुद्धा आहे, ड्रोन वरती वगैरे एक प्रदर्शन आहे आणि मराठी आणि इंग्रजीतून हा विषय सर्वसामान्य माणसापर्यंत न्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा मेडिकल, फायनान्स, करमणूक सर्वच क्षेत्रामध्ये होणार आहे. आणखी एक भीती आहे त्या विषयासंबंधी की त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट होईल, बेरोजगारी होईल अशी भीती आहे. ती भीती काढून टाकण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग वेगवेगळ्या विज्ञान विषयक शाखांमध्ये कसा करून घ्यायचा त्याबद्दलची माहिती आम्ही देणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी ठाणे महानगरपालिका सज्ज असल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. 15 जानेवारी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. या निमित्ताने आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 33 प्रभाग असून मतदार संख्या 16,49,867 इतकी आहे. या निवडणुकीसाठी पूर्णपणे महापालिका सज्ज झाली आहे. एकंदर 9,710 कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 1942 एवढी मतदान केंद्र निश्चिती करण्यात आली असल्याची माहिती देखील पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुसूत्रपणे पार पाडावी या दृष्टिकोनातून आधुनिक यंत्रणेची देखील मदत घेतली जाणार असल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.